शेतकरी मित्रांनो, सध्या आले प्लॉटमध्ये कंदकूज स्टंप रॉट हा जो रोगाचा प्रादुर्भाव आहे सध्या सगळ्याच प्लॉटमध्ये जाणवत आहे। त्याचे सिम्पटम्स तुम्हाला दाखवतो। हे बघा, अचानक जो कंद आहे त्यातले काही कोंब एक किंवा दोन, आता बघा हा एकाच बेटातली कोंब आहे, पण इथं ही तीन जे आहे ते इन्फेक्टेड झालेली आहे आणि हा जो आहे तो चांगला आहे थोडा लांब असल्यामुळे। कारण सुरुवात ह्या कोंबाला झाली तर हा पिवळा पडला, त्यानंतर पानं करपली त्याची, आणि बघा सध्या अजून मऊ झालेला नाही आहे एवढा बघा, पण कंद बघा कशा प्रकारे जो आहे तो, हे बघा ह्या कंदाला लागण झालेली आहे आणि याची मुळी पण पिवळी पडत आहे। बघा मुळी पण थांबलेली आहे, रूट जो आहे जी आहे याची पांढरी मुळी ती एकदम खराब झालेली आहे। तर याच्यासाठी तुम्हाला सांगतो, जैविक पर्याय एक चांगला बेस्ट सोल्युशन आहे। त्याला थोडासा वेळ लागतो, 1 ते 2 ड्रिचिंग करावं लागते। केमिकलमध्ये जर करायचं म्हटलं तर तुम्हाला खर्च जास्त येतो आणि कंट्रोल होईल का नाही याची काही गॅरंटी नसते। म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, जैविक जे पर्याय आहे ते सुरुवातीपासून वापरा, जेणेकरून तुम्हाला ही जी समस्या आहे जाणवणारच नाही। ज्या प्लॉटमध्ये आपण बायोरूट गार्डची ट्रीटमेंट दिलेली आहे अगोदरपासून, सुरुवातीपासून बायोरूट गार्ड आणि जैविक जेवढं पण आपण सोडलेले औषध आहे, त्यामुळे त्या प्लॉटला अजून लागण झालेली नाही आहे। आता ह्या प्लॉटमध्ये केमिकलवरती आपण ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस असे कुठं मोठं जे आहे तर स्पॉट आपल्याला बघायला मिळतात। बघा केमिकल केल्यामुळे थोडं रिझल्टचा लवकर भेटतो, पण तो दीर्घकाळ नसतो, तो फक्त एक 8-10 दिवस आपल्याला त्याचा रिझल्ट भेटतो आणि परत आपल्याला केमिकल परत सोडावं लागतं। यामुळे तुमचा खर्च वाढतो। शेतकरी मित्रांनो, करायचं असेल तर तुम्ही सुरुवातीपासून जैविक करा। आणि आता सध्या जरी तुम्हाला जैविक करायचं असेल प्लॉटला, तर आपल्याकडे जैविक औषध आहे बायोरूट गार्डचं, त्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही सोडलं तर नक्कीच सड थांबते आणि येणाऱ्या काही काळामध्ये सड लागतसुद्धा नाही नवीन। कोणाला जर औषध पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता। धन्यवाद।